हॅलो. हां, तर विद्यार्थिनींनो, तुमच्या शाळेचं नाव सांगा. छान. तुम्ही कुठल्या इयत्तेत शिकत आहात? हां, तर तुम्ही चौथीच्या विद्यार्थिनी आहात. तर विद्यार्थिनींनो, आज आपण शब्दांच्या भेंड्या खेळणार आहोत. काय खेळणार आहोत? हां, तर आपण इथे किती गट तयार केलेले आहेत? 3 गट. तुमचा कुठला गट आहे ग? मोगरा. तुमचा कुठला गट आहे ग? कमळ. तुमचा कुठला गट आहे ग? गुलाब. तर विद्यार्थिनींनो, तुम्ही घरी जी भाषा बोलता त्या भाषेनुसार आपण गट तयार केलेले आहेत. तुम्ही घरी कुठली भाषा बोलता ग? त्यामुळे मी तुमच्या गटाला मोगरा हे नाव दिलेलं आहे. विद्यार्थिनींनो, तुम्ही कुठली भाषा घरी बोलता? कैकाडी भाषा बोलता, तर तुमच्या गटाला मी कमळ हे नाव दिलेलं आहे. विद्यार्थिनींनो, तुम्ही कुठली भाषा घरी बोलता? गोंडी भाषा बोलता, तुमच्या गटाला मी गुलाब हे नाव दिलेलं आहे. तर विद्यार्थिनींनो, तुम्हाला तुमच्या भाषेतले शब्दाच्या भेंड्या खेळताना सांगायचे आहे. तुम्ही जे घरी शब्द प्रयोग करता, तुम्ही जे शब्द वापरता, ते तुम्हाला भेंड्या खेळताना इथे सांगायचे आहे, जेणेकरून तुम्हाला एकमेकांना तुमच्या भाषेतील शब्द माहिती झाले पाहिजे. चला तर मग सुरू करूया शब्दांच्या भेंड्या. मी तुम्हाला एक शब्द सांगते, त्या शब्दाच्या शेवटी जो अक्षर येईल त्यापासून तुम्हाला तुमच्या शब्दाच्या भेंड्या सुरू करायच्या आहेत. ठीक आहे, चला तर मग गट मोगरा, तुम्ही रेडी आहात? हां, तर मी एक शब्द देते, पुस्तक. तुम्ही सांगा ग. पतंग. तुम्ही सांगा ग. गाठो. गाठो म्हणजे भात. हां, चला, कुठला अक्षर आलाय? सांगा. टमाटर. तुम्ही सांगा. रस्सा. तुम्ही सांगा. कुठला अक्षर आलाय? सपूर्त. अच्छा, काय होतं सपूर्त म्हणजे? सांगा. हां, चला मग तुम्ही सांगा, काय कुठलं अक्षर आलेलं आहे? तालुका. चला, कोणता आलाय? हां, चला सांगा. डमरू. हां, सांगा. वा. काय होतो वलीत? काय होतो त्याचा अर्थ? हां, बुलाणा, बोलवणे. बुलाणा, बोलवणे. ठीक आहे, सांगा कुठलं अक्षर आलंय तुमच्यावर? हां. हां, म्हणजे? अच्छा, देखना याने दिसणे. चला, कुठला अक्षर आलाय सांगा. हां. खलबुता म्हणजे काय ते गरज ना? अच्छा, ते कुठली वस्तू आपण बारीक करण्यासाठी जो वापरतो त्याला खलबत्ता म्हणतात. चला, तुमचे कुठलं अक्षर आलंय सांगा. म्हणजे म्हणजे जेवण करणे. ओके, ठीक आहे. चला, तुमचं सांगा आता, कुठलं अक्षर आलंय तुमच्यावर? हां, नागपूर. तुम्ही काय सांगितलंय? नागपूर. काय आहे नागपूर? कोणाचा जिल्हा आहे? मनसर. अच्छा, तुम्ही कुठे राहता? मनसर. आणि मनसर हा कोणत्या जिल्ह्यात येतो? नागपूर जिल्ह्यात. बघा ग, कुठलं अक्षर आलंय तुमच्यावर सांगा पटकन. रांगोळी. अच्छा, दिवाळीमध्ये जी घालतात ती रांगोळी. अच्छा, सांगा तुम्ही शब्द. मतलब काय होतो त्याचा अर्थ? सांगा. अर्थ माहीत पाहिजे, सांगा. कशासाठी वापरतात ग? कोणता शब्द सांगितले? लिंगा. चला सांगा, तुम्ही सांगा. चला, गणपती. चला, तुम्ही सांगा.
ताटली. अच्छा, ताटली म्हणजे जेवण करायची प्लेट. ओके. हां, लसूण माहीत आहे. हां, चला सांगा का तुम्ही. नगरधन हे काय आहे. गाव. हां, नथणी कुठे घालतात. नाकात. तुम्ही सांगा. म्हणजे अच्छा, नय म्हणजे कुत्रा. गोंडी भाषेमध्ये कुत्र्याला नय म्हणतात. तर चला, अशा प्रकारे आपण शब्दाच्या भेंड्या इथे घेतलेल्या आहे. तर तुम्हाला बरेचसे शब्द माहीत झाले असेल, बरोबर आहे. हां, तर बघा, गोंडी भाषेमध्ये जसं कुत्र्याला नय म्हणतात, बरोबर आहे. तर आपण मराठीमध्ये कुत्र्याला काय म्हणतो. कुत्रा म्हणतो, बरोबर आहे. हां, तर कैकाडीमध्ये तुम्हाला माहिती आहे का काय म्हणतात त्याला. नाही म्हणतात. तर अशा प्रकारे या जेव्हा शब्दाच्या भेंड्या खेळतो तर आपल्याला अनेक भाषेतले शब्द माहीत होतात, बरोबर आहे. तर अशा प्रकारे तुमच्या घरी ज्या भाषा बोललेल्या जातात त्या भाषेतले शब्द तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. आणि त्याचे आता आपण मराठीत अर्थ बघणार आहोत. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण तुमच्या भाषेतील शब्दांचे अर्थ बघूयात. चला, ठीक आहे. चला, नमस्कार. बाय बाय.